Welcome all in our integrated mathematics channel. Today we are discussing about inverse Z transform. So which is a bit from our second unit transform from engineering mathematics 3. Okay, so first of all we are discussing about what is the definition of inverse Z transform, and then we discuss about various method for finding inverse Z transform of given function. So definition of inverse Z transform become, if Z transform of f of k is f of z, then inverse Z transform of this f of z become this function f of k. ओके, तर या पद्धतीने डेफिनेशन आहे. फक्त आपल्याला काय करायचं, या साईडचं Z ट्रान्सफॉर्म काढायचंय आणि या साईडला इनवर्स Z ट्रान्सफॉर्म देऊन टाकायचंय. आपल्याला माहित आहे पहा, a रेस टू k चं k ग्रेटर दॅन इक्वल टू 0 ला a रेस टू k जी सिरीज आहे त्याचं Z ट्रान्सफॉर्म आपल्याला माहित आहे z अपॉन z मायनस a. ओके, या सिक्वेन्स a रेस टू k सिक्वेन्स ते आहे z अपॉन z मायनस a फॉर मॉड z ग्रेटर दॅन मॉड a. ओके, कंडिशन काय, मॉड z ग्रेटर दॅन मॉड a. तर आपल्याला काय करायचं, या साईडचं Z ट्रान्सफॉर्म काढायचं आणि या साईडला द्यायचं. म्हणजे ते होणार आहे z इनवर्स ऑफ z अपॉन z मायनस a अंडर द कंडिशन मॉड z इज ग्रेटर दॅन मॉड a which become a raised to k for k greater than equal to 0. ओके, सिमिलरली तोच फॉर्म्युला आहे पहा, z ट्रान्सफॉर्मचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मी फक्त त्याच्यामध्ये काय केलं, इकडचं z काढून इकडे z इनवर्स लिहिलेला आहे. सिमिलरली वी नो दॅट z ट्रान्सफॉर्म ऑफ a raised to k is for k greater than equal to 0 become 1 upon z minus a. So for mod z greater than mod a, then inverse z transform of 1 upon z minus a which is equal to mod z for mod z greater than mod a become a raised to k, k is greater than equal to a. ओके, तर अशी ती डेफिनेशन आहे आणि त्याचे इन्व्हर्सचे आपण फॉर्म्युले इझिली तयार करू शकतो. झेड ट्रान्सफॉर्मचे फॉर्म्युले, त्याच्यामध्ये फक्त काय करायचं, झेडला शिफ्ट करायचं, अपोजिट साईडला झेड इन्व्हर्स होऊन जाणार आहे. आता पहिली मेथड बघायची आपल्याला, इन्व्हर्स झेड ट्रान्सफॉर्म फाइंड करायची. त्याचं नाव आहे पॉवर सिरीज मेथड. ओके, पॉवर सिरीज नावातच मिनिंग आहे त्याच्या, राईट अवर function in power series form. Okay, so there are various steps for finding power series using power series method for finding inverse Z transform. So first step become, if condition is mod Z is greater than mod A or just A, so write this as mod Z upon A is less than 1. लेस दॅन 1 च्या फॉर्म मध्ये ती कंडिशन आपल्याला लिहायची, मग ती कोणती का असेना. ओके, कोणत्या फॉर्म मध्ये लिहायची, लेस दॅन 1 च्या फॉर्म मध्ये. आता ही जर कंडिशन असेल मॉड झेड लेस दॅन ए, तर ते काय होणार आहे, मॉड झेड लेस दॅन ए आपल्याला लेस दॅन 1 लिहायचंय, 1 पेक्षा लहान लिहायचंय त्याला. तर या ए ला इकडे शिफ्ट करायचं म्हणजे डिवाइड होईल. म्हणजे ए पेक्षा लहान काय झालं, झेड अपॉन ए. आपली जी सिरीज आहे ती झेड अपॉन ए च्या पॉवर फॉर्म मध्ये लिहायची. ओके, ए च्या पॉवर त्याच्यामध्ये आल्या पाहिजे. आणि जर आपली कंडिशन असेल मॉड झेड इज ग्रेटर दॅन ए, आपल्याला ग्रेटर कोण पाहिजे, 1 पाहिजे. इथं आहे मॉड झेड, हा मॉड झेड इकडे पाठवा म्हणजे काय होईल, 1 इज ग्रेटर दॅन ए अपॉन मॉड झेड. म्हणजे आपली जी सिरीज आहे ती ए अपॉन झेड च्या पॉवरच्या फॉर्म मध्ये लिहायची. ओके, ए अपॉन झेड च्या पॉवर फॉर्म मध्ये आपली सिरीज आपण एक्सपांड करायची आहे आणि मग तुम्ही इझिली त्याच्यावरून इनवर्स झेड ट्रान्सफॉर्म लिहू शकता. तर पहिली कंडिशन आहे मॉड झेड हा ग्रेटर दॅन ए असेल तर आपल्याला झेड अपॉन ए च्या फॉर्म मध्ये पॉवर सिरीज मधल्या सगळ्या पॉवर टर्म जे आहेत ते झेड अपॉन ए च्या फॉर्म मध्ये ऑब्टेन करायचे. दुसरी कंडिशन आहे याच्यावरती दोन्हीपैकी एक कुठली तरी अप्लाय होईल. जर मॉड ए हा ग्रेटर दॅन ए असेल तर आपल्याला ए अपॉन झेड च्या पॉवर फॉर्म मध्ये सिरीज पाहिजे. ओके, ही झाली पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचंय, एकदा त्या फॉर्म मध्ये ती सिरीज आली की आपण काय करायचंय, 1 अपॉन 1 प्लस मायनस झेड हे एक्सपान्शनचा फॉर्म जो आहे तो त्याच्यावरती अप्लाय करायचा. जर प्लस असेल तर काय असतं, 1 मायनस झेड प्लस झेड स्क्वेअर मायनस झेड क्यूब प्लस झेड रेस टू 4 मायनस झेड रेस टू 5 अँड सो ऑन. मध्ये प्लस साइन असेल तर अल्टरनेटिंग प्लस मायनस साइन असते. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपण हे बघितलेलं एक्सपान्शन. शॉर्टकटच्या केसमध्ये कोणत्या पॉवर फंक्शनची केस होती ती, एक्स रेस टू एम ची केस. आणि मध्ये जर मायनस साइन असेल, 1 मायनस झेड 1च असलं पाहिजे इथं, तर त्या केसमध्ये 1 प्लस झेड स्क्वेअर प्लस झेड क्यूब प्लस अँड सो ऑन, सर्व टर्मला प्लस साइन असतं आणि झेडची पॉवर एक एकने वाढत जाते. अशी दुसरी स्टेप आहे पहा. आणि 1 प्लस झेड रेस टू समथिंग असेल विथ निगेटिव्ह साइन. ओके, 1 प्लस झेड रेस टू काहीतरी पॉवर असेल, एन इज एनी इंटिजर. ओके, पॉझिटिव्ह इंटिजर असेल तर त्या केसमध्ये ते एक्सपान्शन येणार आहे 1 प्लस
minus n into z plus minus n into minus n plus 1 divided by 2 factorial into z square plus and so on. या टाइप मध्ये ती सिरीज येईल. आणि तिसरी स्टेप काय सांगते पा, ॲज पर डेफिनेशन ऑफ झेड ट्रान्सफॉर्म, झेड ट्रान्सफॉर्मची डेफिनेशन काय, एफ ऑफ झेड मीन्स झेड ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ के इज इक्वल टू समेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ के झेड रेज टू मायनस के. आणि मग एफ ऑफ के याच्यामध्ये जो एफ ऑफ के म्हणजेच काय झेड रेज टू मायनस के चा जो कोएफिशियंट आहे तो म्हणजे आपला एफ ऑफ के असणार आहे. ओके, दॅट मीन्स कोएफिशियंट ऑफ झेड रेज टू मायनस के इज इनवर्स झेड ट्रान्सफॉर्म ऑफ अवर फंक्शन एफ ऑफ झेड. ओके, झेड रेज टू मायनस के ला जे मल्टिप्लाय असणार आहे आपल्या सिरीज मध्ये ते काय असणार आहे, आपलं इनवर्स झेड ट्रान्सफॉर्म असणार आहे. के वर ती कंडिशन असेल, के कुठून कुठपर्यंत व्हॅरी होतं. समजा के हा 0 पासून इन्फिनिटी पर्यंत जात असेल समेशन मध्ये, तर के इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अशी कंडिशन येईल के साठी. के हा 1 पासून इन्फिनिटी पर्यंत जात असेल तर के इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 अशी त्याच्यावरती कंडिशन येऊन जाईल. समजा के हा -1 टू मायनस इन्फिनिटी असेल समेशन मध्ये तर के वरची कंडिशन होईल के इज लेस दॅन 0. ओके, ती कंडिशन लिहिलं. नाउ ट्राय टू सॉल्व फर्स्ट एक्झाम्पल. फाइंड इनवर्स z transform of f of z is equal to 1 upon z minus a. So given f of z is 1 upon z minus a under condition mod z less than a, that means mod z upon a, shift this toward left side. हा a जो आहे तो डाव्या साइडला शिफ्ट करा म्हणजे ते लेस दॅन 1 होऊन जाईल. आपल्याला कंडिशन कशी पाहिजे, लेस दॅन 1 पाहिजे, एनीथिंग लेस दॅन 1. and now convert this in the form of z upon a. ओके, या ठिकाणी z minus a आहे, आपल्याला z upon a पाहिजे, म्हणजे तर a नकोय तो कॉमन घ्यावा लागेल. सो therefore f of z is equal to 1 upon a into bracket z upon a minus 1. ओके, a कॉमन घेतलेला आहे, पण आपल्याला एक्सपान्शन लिहायचं म्हटल्यानंतर 1 ला प्लस साइन लागते ऑलवेज. ओके, मध्ये काय काय असते ना, 1 ला मात्र प्लस साइन पाहिजे. इथं 1 ला मायनस आलेलं ते मायनस साइन पण बाहेर घेतलं मी, ते झालं -1 upon a into 1 upon 1 minus z upon a झालेलं आहे. ते 1 चं साइन मायनसचं प्लस झालं आणि या प्लसचं मायनस झालेलं आहे. ओके, अंडर द कंडिशन mod z upon a is less than 1. and now f of z become using expansion -1 upon a as it is. याच्यासाठी 1 upon z चं एक्सपान्शन यूज केलं ते येतं 1 प्लस z स्क्वेअर. सर्वांना प्लस साइन असते पा, म्हणजे ब्रॅकेट मध्ये येणार आहे 1 प्लस z म्हणजे काय आहे या ठिकाणी z upon a आहे, प्लस z upon a चा स्क्वेअर प्लस z upon a चा क्यूब प्लस and so on प्लस z upon a raised to k प्लस and so on. ओके, अप टू इन्फिनिटी ते जाणार आहे युजिंग एक्सपान्शन. ठीक आहे, आता इथं पॉवर सेपरेट करा तर येऊन जाईल -1 upon a. ओके, -1 upon a आणि हे समेशन मध्ये येऊ शकते. समेशन काय येणार आहे, समेशन इथं z ची पॉवर 1 आहे, इथं 2 आहे, इथं किती आहे काहीच नाही म्हणजे 0 आहे. ओके, म्हणजे k स्टार्ट होईल 0 टू इन्फिनिटी आणि येणार आहे z upon a च्या पॉवर आहेत. सो z upon a ब्रॅकेट रेज टू k. एकदा चेक करून बघा, k इज इक्वल टू 0 घेतलं तर काय, 0 पॉवर असताना 1 येतं. k इज इक्वल टू 1 घेतलं तर काय, z upon a येईल. k इज इक्वल टू 2 घेतलं तर काय, z upon a स्क्वेअर येईल. ओके, या पद्धतीने एक्सपान्शन आलेलं आहे. आता पुढे मी काय करतो, -1 upon a ने मी समेशनच्या आतमध्ये मल्टिप्लाय करतो. सो दिस इज इक्वल टू, किंवा इथं लिहिलं तरी चालेल ते, सो दिस इज इक्वल टू समेशन k इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी -1 upon a आणि इथं पॉवर सेपरेट झाली z रेज टू k upon a रेज टू k. हे a आणि a रेज टू k डिनॉमिनेटरला आहे ते मल्टिप्लाय झालं तर ते भेटलं समेशन k इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी -1 upon a रेज टू, बेस सेम आहे a डिनॉमिनेटरला पॉवरची ऍडिशन होईल, ऍडिशनली k प्लस 1. ओके, आणि हे z रेज टू k ॲज इट इज. आता या ठिकाणी z रेज टू k चा कोएफिशियंट आपल्याला माहिती आहे, पण आपली रिक्वायरमेंट काय, z रेज टू मायनस k चा कोएफिशियंट पाहिजे. तर सुरुवातीला मी z रेज टू k चा कोएफिशियंट लिहितो, किंवा इथं मी रिप्लेस करतो k च्या ऐवजी -k म्हणजे z रेज टू -k. ओके, सो हियर coefficient of z raised to k which is equal to -1 upon a raised to k plus 1. Okay, for condition k is
greater than equal to 0, and therefore replace k by minus k, we get coefficient of z raised to k च्या ऐवजी मायनस के रिप्लेस करतोय आपण याच्यामध्ये. मी काय झालं, z रेज टू मायनस के झालं इक्वल टू मायनस 1 अपॉन a रेज टू के मायनस के प्लस 1 आलं, बरोबर. के च्या ऐवजी मायनस के रिप्लेस केलेलं आहे. आणि इथं कंडिशन झाली k इज लेस दॅन इक्वल टू 0. ही कंडिशन झालेली आहे k इज लेस दॅन इक्वल टू 0, कारण k च्या ऐवजी मायनस के आपण रिप्लेस करतोय. मायनस साईनने दोघांना मल्टिप्लाय केले थोडक्यात, त्याच्यामुळे काय झाली, इक्वॅलिटी जी आहे ती डिस्टर्ब झालेली आहे. आणि मग पुढे आपण याला सिम्प्लिफाय करूया. हे होऊन जाते पहा, therefore coefficient of z raised to minus k is equal to, हे बाहेरचं मायनस साइन आहे तसं, ही पॉवर टर्म वरती आणली तर त्याच्या पॉवरचं साइन चेंज होईल. मायनस के आहे ते प्लस के होईल, प्लस 1 आहे ते मायनस 1 होईल. आणि कंडिशन आहे k लेस दॅन इक्वल टू 0, and therefore inverse z transform of our function 1 upon z minus a under the condition mod z less than a is equal to minus a raised to k minus 1 for k less than equal to 0. So this is our final answer. या पद्धतीने आपण इझिली इन्व्हर्स z ट्रान्सफॉर्म फाइंड करू शकतो. एकदा ऑब्झर्व करा. Now try to solve one more example using power series method of inverse z transform. So we have given f of z is equal to 1 upon z minus 2 for mod z greater than 2. So write this function mod z greater than 2. So write this in terms of 1 greater than something. So 1 greater पाहिजे आपल्याला, म्हणजे हा mod z greater आहे तो ऑपोजिट साइडला शिफ्ट करावा लागेल. तो ऑपोजिट साइडला शिफ्ट केल्यानंतर तो 2 ला डिवाइड होईल आणि या पद्धतीने 1 ग्रेटर येईल. 1 ग्रेटर आल्यानंतर आपण या सिरीजच्या एक्सपान्शन मध्ये त्याला यूज करू शकतो. सो देअरफॉर हियर ऑल्सो we required terms in form of 2 upon mod z. Okay, z divided by पाहिजे, म्हणजे याच्यातून z आपल्याला कॉमन घ्यावा लागेल. सो वी गेट 1 upon z कॉमन घेतला तर उरेल 1 minus 2 upon z. So in that way we get 1 upon z as it is, and expansion of 1 upon 2 upon z. 1 minus चं एक्सपान्शन यूज करायचं आहे. 1 मायनस मध्ये मायनस असेल तर सर्वांना प्लस साइन असतं, आणि 1 च्या पुढची जी टर्म आहे त्याची पॉवर एक एकने वाढते. म्हणजे ते येणार आहे 1 प्लस 2 अपॉन z प्लस 2 अपॉन z इट्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन z इट्स क्यूब प्लस अँड सो ऑन 2 अपॉन z ब्रॅकेट रेज टू k प्लस अँड सो ऑन अप टू इन्फिनिटी. कुठपर्यंत जाणार आहे, अप टू इन्फिनिटी पर्यंत जाणार आहे. सो इन दॅट वे वी गेट f ऑफ z इज इक्वल टू, सो देअरफॉर f ऑफ z इज इक्वल टू काय आलेलं आहे, 1 अपॉन z ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर ते होऊन जाईल पहा 1 अपॉन z प्लस 2 अपॉन z स्क्वेअर प्लस पॉवर सिम्प्लिफाय केली तर इथे येईल 2 चा स्क्वेअर. ओके, स्क्वेअर ऑफ 2 अपॉन z क्यूब प्लस 2 चा क्यूब अपॉन z क्यूब इंटू हा z, z रेज टू 4 प्लस अँड सो ऑन प्लस 2 रेज टू k अपॉन z रेज टू k प्लस 1 plus and so on. Okay, so in summation form this become z च्या पॉवर टर्म वरती घेतल्या तर ते होईल z raised to minus 1 plus 2 into z raised to minus 2 plus 2 square into z raised to minus 3 plus 2 raised to 3 into z raised to minus 4 plus and so on. So in summation form z या ठिकाणी पहा minus 1 up to infinity जातोय. So summation k is equal to minus 1 to minus infinity. Okay, minus 1, minus 2, minus 3 up to कुठपर्यंत जाणार आहे, मायनस इन्फिनिटी पर्यंत जाणार आहे. आणि या ठिकाणी हे z रेज टू k येणार आहे. ओके, किंवा आपण इथं प्लस 1 टू इन्फिनिटी लिहिलं तरी चालेल, आणि इथं z ला पॉवरला मायनस k घेतलं तरी चालेल. ओके, प्लस 2 रेज टू k मायनस 1 z raised to minus k plus 2 raised to k z raised to minus of k plus 1 plus and so on. Okay,
तर z रेस टू मायनस के आलं, के स्टार्ट फ्रॉम 1 टू इन्फिनिटी आणि त्याला मल्टिप्लाय 2 ची पॉवर पाहिजे, तर 2 ची पॉवर 0 आहे, इथं 1 आहे, म्हणजे येणार आहे 2 रेस टू के मायनस 1. ओके, झेड रेस टू मायनस केला मल्टिप्लाय कोण आहे, 2 रेस टू के मायनस 1, ती या ठिकाणी टर्म आलेली आहे. सो हिअर कोइफिशियंट ऑफ z raised to minus k is equal to 2 raised to k minus 1 for k greater than equal to 1. k हा 1 पासून स्टार्ट होतोय. ओके, इथं काळजी घ्या थोडी, इथं -1 आहे, हे मायनस साइन मी आहे तसं ठेवलंय, पॉवरला k घेतलंय, त्याच्यामुळे k 1 पासून स्टार्ट होणार आहे. k इज इक्वल टू 1 घेतलं तर z रेस टू -1 येईल, k इज इक्वल टू 2 घेतलं तर z रेस टू -2 येईल, अँड सो ऑन. आणि इथं k च्या ऐवजी 1 घेतलं तर 2 रेस टू 1 -1 0, 2 रेस टू 0 इज 1, कोएफिशियंट 1 आला. इथं k ची व्हॅल्यू 2 घेतली तर 2 रेस टू 2 -1 1 आलं, 2 रेस टू 1 2, म्हणजे कोएफिशियंट 2 येतोय. ओके, तर या पद्धतीने हे आलेलं आहे. z रेस टू -k चा कोएफिशियंट आणि तोच आपल्याला हवा होता. and therefore inverse z transform of our function 1 upon z minus 2 for mod z greater than 2 is equal to काय आलेलं आहे, 2 raised to k minus 1 for k greater than equal to 1. तर या पद्धतीने आपलं फायनल आन्सर येतं इनवर्स z ट्रान्सफॉर्म. ओके, तर एकदा ऑब्झर्व करा.